आपण आता बघितलं असून व्हिडिओमध्ये की आपल्याला योग्य टाईम कोणता शेळ्या सोडण्याचा आणि शेळ्या चरतील असा वेळ कोणता आणि शेळ्या खास चरतील आणि शेळ्यांचे पाय मोकळे होतील आणि शेळ्या खूपच रानामध्ये चारल्यानंतर काय फरक जाणवतो शेळ्यांना आणि नुसत्या बांधल्या ठेवल्या तर काय फरक जाणवते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय असते आपल्या शेळ्यांची की जेव्हा पण आपण ज्या टायमाला शेळ्या सोडत असतो, पण पहिला टाईम असतो आपला सकाळचा 4 ते सकाळचा टाईम असतो आपला 8 ते 12पर्यंत. शेळ्या कशा चालतात मित्रांनो, ऊन नसल्यामुळे. तर मित्रांनो, आपल्याला कधी बी शेळ्या सोडायच्या टायमाला सकाळच्या बारी 8 ते 12पर्यंत शेळ्या चारायचे आहे की म्हणजे कसा की काय फरक पडतो 8 ते 12 शेळ्या चारल्यानंतर. तर पहिली गोष्ट आहे मित्रांनो, 8 ते 12 जर शेळ्या चारल्या की आपल्या शेळ्यांना थोडं फरक जाणवतो. म्हणजे कसं मित्रांनो की जेव्हा पण आपण शेळ्या सकाळच्या बारी शेळ्या सोडतो की शेळ्याचं पहिलं असतं मित्रांनो की रानात चरायला गेल्या की मस्तपैकी त्यांना कांडी गवत असतं आणि पुन्हा हिरवागार पाला आणि त्यांचा सकाळचा टाईम म्हणजे मित्रांनो त्यांना जेव्हा त्यांचे पाय दुखणं असे बंद सकाळच्या बारी मित्रांनो ज्यांना सोडलं की त्यांचं याम होतो, त्यांचे पाय असे ताणतात आणि ताणल्याच्या नंतर पिल्लं पण चांगलं असतात मित्रांनो. सकाळच्या बारी जर सोडल्या आपण शेळ्या कितीपर्यंत मित्रांनो 12पर्यंत, म्हणजे 12च्या नंतर जर शेळी सोडली आपण 1-2 वाजेला जर शेळी सोडली तर मित्रांनो आपली शेळी गाबडू बी शकते. तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो 2 तास 2-3पर्यंत असं ऊन असतं की शेळ्या थांबू शकणार नाही, असं ऊन असतं. तर मग सकाळची गोष्ट कशी आहे मित्रांनो ती बघू. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सकाळच्या बारी मस्तपैकी शेळ्या सोडून दिल्या की 12 वाजता घरी आणायचं आहे. पण टेम्पीसर आणायचे आहे मित्रांनो. कसे की त्यांना चारा आणि आणल्याच्यानंतर चारल्याच्यानंतर घरी आणल्याच्यानंतर त्यांना पाणी पहिले पाजायचं आहे मित्रांनो. घरी आल्याच्यानंतर आपली दुसरं काम हो ना हो, त्यांना पहिले पाणी आणायचं आहे, पाणी पाजायचं आहे. पाजल्याच्यानंतर त्यांना मस्तपैकी थोडासा आपल्याकडं भूस असन ते थोडं चारून दिलं की मित्रांनो आपल्याला 3 वाजेपर्यंत त्यांची फिकीर नसते की त्यांना काही हो ना हो. म्हणजे कसं मित्रांनो, त्यांच्या पिल्ल्यासाठी बी पोषण चांगलं असतं, की शेळ्या चांगले चरत असतात. असं असतं मित्रांनो शेळ्यांचं सकाळचं चारण्याची पद्धत. आणि 3च्या नंतर शेळ्या सोडलेल्या मित्रांनो काय 3च्या नंतर आपण जेव्हा शेळ्या सोडतो, मग आता 3च्या नंतर जर शेळ्या सोडायच्या तर किती वाजेपर्यंत चारायच्या. तर मित्रांनो कधीमध्ये आपल्याकडं लगन असतं, लगन सराव असतो. कधी आपण 3ला सोडल्या की 4पर्यंत बांधतो, 4ला लग्नाला जात असतो. असं एक पद्धतीचा एक टाईम आहे शेळ्यांचा मित्रांनो 3चा पण. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, 3ला शेळ्या सोडायच्या आहे आणि 3ला शेळ्या सोडल्या की आता मस्तपैकी 3ला सोडल्या की त्या 5:30पर्यंत चरतात. अर्धा घंटा मित्रांनो चरत नाही. तर मित्रांनो पहिला मुद्दा असा आहे आपला 3चा शेळ्या सोडण्याचा. आधी आपण काय करतो मित्रांनो, शेळ्या 3ला सोडल्या की हेंगाडेंगा करतात, म्हणजे इकडून पळेल तिकडून पळेल, इकडं पळेल तिकडं पळेल, म्हणजे असे शेळ्यांचं पहिलं चरणं असं असतं. तर दुसरा विषय आहे मित्रांनो शेळ्यांना 3चा टायमानंतर. तर खरोखर मित्रांनो टाईम शेळ्यांचा 4पासून शेळ्या आपले चांगले चरायला लागतात. म्हणजे 1 घंटा त्यांचं असं हिंडणं फिरणं असतं, हे पाला खाऊ का ते पाला खाऊ, त्यांचं असं हिंडणं फिरणं असतं. तर मग आपल्याला म्हणणं आपलं काय असतं की शेळ्या आपल्या चालल्या पाहिजे. तर काही मित्रांची कमेंट येते मित्रांनो की आमचे शेळे चरत नाही, काय औषध द्यावं. तर मित्रांनो औषध देण्याची गरज नाही. आपल्याला काय करायची, त्यांना सव लावायची आहे चारायची. टायमाशीर सव लावली तर मुक्क जनावर चरतात मित्रांनो. आपण जर म्हणलं तर बिघडेल टायमावर जर भाकर खाल्लीत नाही संडास लागत का सांगा बरं तुम्ही. असं असतं मित्रांनो शेळ्याचं पण. त्यांचा टाईम ठरवा. पण मित्रांनो एक टाईम कधीही शेळ्या सोडू नका. म्हणजे दोन टाईम शेळ्या चारा कधी बी. 2 टाईम जर शेळ्या चारल्या की शेळ्या खूप चरत असतात. शेळ्यांचं चरणं चांगलं असतं 2 टाईम जर सोडल्या तर. तसं मित्रांनो अशा रानामध्ये शेळ्या सोडून द्यायच्या. आणि पहिली गोष्ट मित्रांनो त्यांना पाणी पाजा. पाणी पाजल्याच्यानंतर मस्तपैकी रानात घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो त्यांची चरण्याची की त्यांचं खूप सुधारतात शेळ्या. आणि सुधारल्यानंतर आपले 3 पिल्ले लगातार आपल्या शेळ्या देत असतात. तर चला मग भेटू एका नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.